त्याचं टेस्टिंग कसं होतं तर हायड्रॉलिक टेस्ट मोस्ट कॉमनली करतात 5 वर्षातनं. आणि तर हायड्रॉलिक टेस्ट आहे. बाकीच्या फ्लॅटनिंग, इम्पॅक्ट आणि बेंड याच्याने सिलेंडर खराब होऊन जातं. तर हायड्रॉलिक टेस्ट कॉमनली करतात. तर काय करतात, हे सिलेंडर आहे, सिलेंडरमध्ये पाणी भरणार आणि सिलेंडरच्या बाहेर पण हे वॉटर जॅकेट आहे. तर सिलेंडर किती एक्सपांड होतं त्याच्याने कळणार. पाणी भरणार आपण असं याच्यात आणि ते 1.6 टाईम तुमच्या सर्व्हिस प्रेशरने भरणार. म्हणजे 2000चं केलं तर समथिंग 3300 समथिंग काहीतरी होतं. मग प्रेशरने भरणार आणि मग ह्याच्यात पाणी भरल्यावर ह्या सिलेंडरची व्हॅल्यू किती वाढते, जवळपास 10-15 ml वाढते तेवढं. तर ठीक आहे. ट्रान्सपोर्ट कसं करायचं, अपराईटच करायचं आहे. फुटवेअर, ग्लव्ज, प्रोटेक्शन घालायचं आहे. त्याला प्रॉपर लेवल पाहिजे, टेम्परेचर त्याचं व्यवस्थित ठेवायचं आहे, त्याला साईडला नाही ठेवायचं, रोल नाही करायचं. चेक कसं करणार सिलेंडरवर टेस्ट डेट असणार, आयडेंटिफिकेशन असणार, वॉल प्रोटेक्शन कॅप असणार. सिलेंडरमध्ये वॉल जो आहे तो सिलेंडरचा पार्ट नाही आहे, फक्त नेक, शोल्डर आणि बॉडी. ही सीमलेस आहे, ही सेफ्टी फीचर आहे त्याचं. आपण बघितलं दुसरं जे स्टील होतं हँड फोर्स्ड, त्याचं टेन्साईल स्ट्रेंथ कमी आहे, वजन जास्त आहे, त्याच्यामुळे साईज कमी आहे. म्हणून आता मॉलिब्डेनम स्टील किंवा मॅंगनीज स्टील वापरतो आपण इंडियामध्ये. तर याच्यात काय काय असतं, तर याच्यात डिपार्टमेंट ऑफ ट्रान्सपोर्टचं स्पेसिफिकेशन असतं. हे DOT लिहिलेलं आहे त्याच्यावर. 3AA म्हणजे स्टील, 3AL और 3AM म्हणजे याच्यात नाही आला हा फोटो, म्हणजे ॲल्युमिनियम. 3AA इज स्टील, 3AL इज 3AL किंवा 3AM इज ॲल्युमिनियम. 2015 हे सर्व्हिस प्रेशर आहे. 2000 आपल्याला माहिती सर्व्हिस प्रेशर आहे, 15 ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. हा त्याचा सिलेंडरचा सिरियल नंबर आहे, ओनरशिपचा मार्क आहे, मॅन्युफॅक्चररचा मार्क आहे. क्रोम मॉलिब्डेनम स्टील त्याच्यात पुन्हा लिहिलं आहे त्याने. स्पिनिंग प्रोसेस काय बनवायची प्रोसेस आहे त्याची. हा इलास्टिक एक्सपान्शन आपण जो बघितला हायड्रॉलिक टेस्टने किती एक्सपांड होतं, इलास्टिक एक्सपान्शन 17.5 ml. आणि मग हे बाकीचे रिटेस्टचे डेट्स आहेत, स्पेसिफिकेशन्स आहेत. तर हे तुमचं आयडेंटिफिकेशन जातं. त्याच्यात नंतर पुन्हा कलर कोडिंग 2 प्रकारचं आहे. N फॉर नॉट न्यू, N फॉर न्यू इंटरनॅशनल कोडिंग 2010. इंडियामध्ये अजूनपर्यंत चालू झालेलं नाही आहे. बॉडी इज व्हाईट बॉडी म्हणजे मेडिकल सिलेंडर. मग फक्त त्यांनी शोल्डर कलर केला आहे. ब्राऊन इज हेलियम, ब्लू इज नायट्रस, व्हाईट अँड ब्लू इज O2 प्लस N2O, व्हाईट इज O2, व्हाईट प्लस ब्लॅक इज एअर, ग्रे इज काय नाही लक्षात येत आहे, ठीक आहे. व्हाईट इज ऑक्सिजन, ब्राऊन इज हेलिऑक्स. स्टोरिंगचे आणखी काय नियम आहेत, ओटीमध्ये स्टोअर नाही करायचं, डेजिग्नेटेड एरिया पाहिजे, लार्ज सिलेंडर अपराईट ठेवायचे, स्मॉल सिलेंडर हॉरिझॉन्टल ठेवू शकता, ते पण रॅकमध्ये त्यांना कॅप लावली पाहिजे, लेबल लावली पाहिजे, चेनने बांधलं पाहिजे, हीट नसली पाहिजे, एम्प्टी वेगळे ठेवायचे, पाणी नसलं पाहिजे, वीज नसली पाहिजे, कव्हर नाही केले पाहिजे, त्याची संख्या पण इतकेच आडवे ठेवा, तितकेच उभे ठेवा, जे काही आहे. नंतर एंट्रॉक्सचे आणखी स्पेशल हे आहे, सर्व्हिस प्रेशर की मॅक्सिमम किती भरू शकतो ॲट रूम टेम्परेचर. फिलिंग लिमिट का आहेत, कारण की टेम्परेचरनुसार प्रेशर पण वाढतं, तेवढं त्याने सहन केलं पाहिजे. नॉन लिक्विफाईडसाठी सर्व्हिस प्रेशरची कन्सेप्ट नाही आहे. आपण बघितलं फिलिंग रेशिओ आहे किंवा फिलिंग डेन्सिटी आहे, 2/3 आहे. पाणी भरलं त्याच्यात ऐवजी गॅस भरला तर तेवढ्याच्या 2/3 वेट भरायचा आहे. आयडेंटिटी कशी आहे, तर कलर कोडिंग मोस्टली नसते, घासून गेलेले असतात. तर लेबल इज दी मोस्ट सेफ कलर कोडिंग. त्याच्यावर तसं बघितलं तर नाव असलं पाहिजे, सिम्बॉल असला पाहिजे, बाकीचे पण आपण जे पूर्ण बघितले लेबल वगैरे. कंटेंट्स लिटरमध्ये साईज, लायसन्स, प्रिन्सिपल हजार्ड्स लिहिले पाहिजे आणि हे कलर कोडिंग दिलेत. लेबल इज प्रायमरी मीन्स लेबल बघायचं, बाकीच्या गोष्टी असतील नसतील गॅरंटी नाही. तर
याच्यात 2 प्रकारचे व्हॉल्व आहेत, तर हे कन्फ्यूज होऊ नका. सेफ्टी व्हॉल्व वेगळा आहे आणि सिलेंडरचा व्हॉल्व वेगळा आहे जो गॅस रिलीज करणार आहे. हा ब्रास विथ क्रोमियम प्लेटिंग आहे. स्मॉल सिलेंडरला व्हॉल्व्स आहेत A to E मध्ये. लार्ज सिलेंडरला बुल नोजेस आहेत. तर त्याच्यावर निप्पल असते. हे सगळे स्मॉलचंच, आणि मोठ्याला डायरेक्ट रेग्युलेटरच असतं. इट फिट्स ओव्हर द निप्पल किंवा रेग्युलेटर. त्याला मग शाफ्ट असतो जो रोटेट करता येतो, हँडल असतं किंवा हँड व्हील असतं आणि सेफ्टी रिलीफ वॉल असतं. तर सगळ्यात कॉमेडी पार्ट आहे की इंडियामध्ये सेफ्टी रिलीफ वॉल नाही आहे. जे वूड्स, हे जे 3 प्रकार दिले आहेत ना याच्यात आपलं वूड्स मेटल डायरेक्टली त्यांनी त्याच्या याला लावलं आहे, काय म्हणतात त्याला, ज्या ग्रूव्ज आहेत त्याला, त्याच्याने ते लिक्विड मिळून मेल्ट होऊनच मग डायरेक्ट प्रोटेक्शन देतं. कोनिकल डिप्रेशन फॉर रिटेनिंग स्क्रू आहे. 2 प्रकारचे वॉल्व आहेत, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. मोस्ट कॉमनली डायरेक्टच वॉल्व वापरतात, डायरेक्ट ऑर पॅक्ड वॉल्व. तर याला टर्न करावं लागतं 2-3 टर्न्स फुल. त्याला पॅकिंग असते टेफ्लॉनची, तेव्हा जाऊन तो कुठे ओपन होतो. हा लिस्ट एक्सपेन्सिव्ह आहे म्हणून हा वापरतात. इनडायरेक्टली किंवा डायफ्राम वॉल्व नाही आहेत, मेटल डायफ्राम असते, पॅकिंग नसते. एक्सपेन्सिव्ह आहे, लो टेम्परेचरला जास्त चांगले काम करतात. 1/2 to 3/4 टन याची डायग्रामसुद्धा भेटत नाही आहे कुठे. तर हा व्हॉल्व आहेत. हा जो व्हॉल्व आहे हा इंडियामध्ये नसतो, प्रेशर रिलीफ वॉल्व, जे 3 प्रकारचे वर्णन केलेले आहेत पुढे. आणि याला म्हटलेलं आहे डायरेक्ट वॉल्व. हा व्हॉल्व आहे, हा जो वर बसतो आहे, हे टेफ्लॉन पॅकिंग आहे. आणि हा सेफ्टी रिलीफ वॉल्व आहे जो आता आपण पुढे वाचणार आहे. तर 3 प्रकारचे सेफ्टी रिलीफ वॉल आहे, फ्रँजिबल डिस्क आणि फ्युजिबल प्लग, किंवा दोघांचं कॉम्बिनेशन पण येतं. फ्रँजिबल डिस्कमध्ये कॉपरची डिस्क असते, ती बर्स्ट प्रेशर असतं एक, त्याला बर्स्ट होते. मग आता हे बर्स्ट झालं तर इंडियामध्ये डबल कोण भरणार, म्हणून त्याच्यामुळे हे पण नाही वापरत आपण. आणि फ्युजिबल प्लग म्हणून वेगळा पण नाही वापरत आपण. वूड्स मेटल असतं, बिस्मथ, कॅडमियम, प्लंबम आणि स्ट्रॉन्शियम. म्हणजे बिस्मथ, कॅडमियम, लीड आणि टिन. तर या चारचं आहे, हे विचारतात. याचं टेम्परेचर आहे, डिपेंडिंग ऑन त्यांचं कॉन्स्टिट्यूशन, 70 ते 75 डिग्री सेल्सिअस किंवा 95 ते 105 डिग्री सेल्सिअस अराउंड बॉइलिंग बघून घ्या. आणि म्हणजे हे टेम्परेचरवर ॲक्ट होतं. फ्युजिबल प्लग हा वूड्स मेटल जो आहे त्याला मेल्टिंग पॉईंट कमी असतो. आणि ही फ्रँजिबल डिस्क ह्या बर्स्ट प्रेशरवर हे होणार आहे. तर ही प्रेशरवर प्रोटेक्ट करते, ही टेम्परेचरवर प्रोटेक्ट करते. आणि हा एक सेफ्टी रिलीफ वॉल आहे, हा स्प्रिंगने प्रोटेक्ट करतो. हा लीक्सला ससेप्टिबल आहे, त्याच्यामुळे हा युजली वापरला जात नाही. प्रेशर रिलीफ डिव्हाइस हा स्प्रिंगवाला बघितला, हा फ्रँजिबल डिस्क बघितला, आणि हा वूड्सला आहे, हा फ्युजिबल प्लग. हे असे 3 आहेत. आता पुढे सेफ्टी फीचर्स, त्याचा वेगळा व्हिडिओ करू.